मी विनय चंद्रकांत गोवर्धन। हे मंदिर जे स्थापन झालंय, या मंदिर स्थापन करता मी फौजी निंबाळकर, दुर्बा कदम आणि नाना गवळी ह्या चौघांनी मिळून हे मंदिर आम्ही स्थापन केलं। ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की आम्ही इथे तीन दगड होती। या तीन दगडाच्या त्या देवाला मी एक नवस बोलला होता, मला मुलगा होऊ दे, मी इथं देऊळ बांधतो। त्याप्रमाणे मुलगा मला झाला आणि त्याप्रमाणे ही देऊळ इथं बांधलं गेलं। ह्या देऊळ बांधलं गेल्यानंतर आम्ही चौघजण ह्याचं म्हणजे आता जवळजवळ 15 वर्ष आम्ही चौघांनी इथले उत्सव साजरा केला। इथे उत्सव साजरा करताना परदेशी आमचे मित्र हे कैलासवासी झाले, एक फौजी निंबाळकर आणि एक नाना गवळी। आता हे दोन झाले। आता आम्ही आणि दुर्बा कदम आम्ही दोघं राहिलो। आमच्याबरोबर आता सध्याच्या जर विचार केला आमची फौजी निंबाळकरची मुलगी ही आता माग आहे, ही मुलगी आहे, ही त्याच्यात सहभागी असते। त्याचबरोबर चकले गुरुजी आहेत, पुन्हा सावकार आहेत। ह्या सगळ्यांनी मिळून हे सहकार्य करून हा यशस्वी करतो। त्यावेळेस आता 10,000 लोक आता जेवले असतील, आता अंदाजे 10,000 दरवर्षी वाढतच जाते, परंतु कमी पडत नाही। अशा पद्धतीत त्यावेळेस दिवसाचं चाललं असतं। आता 3 वर्ष झाली आम्ही रक्तदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। हे रक्तदान शिबिर सुद्धा इथं होतंय, चांगल्या प्रकारे इथं प्रतिसाद मिळतो। कुठल्याही प्रकारचा ॲडव्हर्टायझिंग न करता तसं लोक इथं देवाच्या दारात रक्तदान करतात। हे 2 कार्यक्रम आम्ही इथं करतो। त्याचबरोबर दर चतुर्थीला इथं दूध वाटप असतं आणि दूध वाटप असतं ते सगळे भक्तच त्याचं हे करतात। नाही केलं तर मी स्वतः करतो, परंतु अशा पद्धतीचं हे इथं काय चालू आहे। मंदिर बांधताना आपल्याला काय अनुभव आला? मंदिर बांधताना मला असा अनुभव आला की इथं असे 3 दगड होती आणि 3 असे गोल गोटे होते। तिथं लोक काय करायचे की त्या ठिकाणी सटवाई, इथं जवळ सटवाई आहे, खोऱ्यातली सटवाई म्हणतात त्याला। त्या खोऱ्यातल्या सटवाईला लोक इथं गणपतीला नैवेद्य दाखवून तिथं पुढं जायचे। त्या सटवाईच्या तिथे गणपती म्हणजे 3 असे हे होते। तर आम्ही देऊळ बांधायला सुरुवात केली। देऊळ बांधायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जे पाया खेळताना किंवा ह्याच्यात ते 3 जे हे होते, म्हणजे देव ज्याला मानलं जात होतं, त्या देव मानतात होतं ते लुप्त झाले। ते लुप्त झाल्यानंतर पुन्हा आम्ही बऱ्याचशा विचारलं की ते म्हणजे देव लुप्त झालाय, तुम्ही दुसरी मूर्ती आणून बसवा। इथं एकंदरीत 3 हे असल्यामुळं आम्ही रिद्धी, सिद्धी आणि गणपती अशा पद्धतीत इथं ही मूर्ती स्थापन केली। ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं, मूर्ती प्युअर संगमरवरी दगडाची स्थापन केली होती, परंतु कालांतराने 10 वर्षानंतर त्याची परिस्थिती झाली की त्याचं पोट हळूहळू काळं पडलं। गणेश मूर्तीचं पोट काळं पडलं आणि आधी सोंड काळं पडली, पुन्हा पोट काळं पडलं, कान काळे पडले आणि रिद्धी सिद्धीमधली काय म्हणजे रिद्धी जी आहे ती सुद्धा काळी पडली। ह्याचं विश्लेषण असं होत आहे की भक्तांचे जे काही म्हणजे हे असतात अपराध, हे ते पोटात घेऊन तिथं ते काळं झालंय आणि तिथं एक रिद्धी सिद्धीमध्ये एक जी आहे मूर्ती ती पांढरी फेक आहे, दुसरी काळी आहे। काळी आहे म्हणजे तो आपला संसार आहे आणि ज्याला सिद्ध आपल्याला करायचं आहे, सिद्धी जिथं जायची ती मूर्ती आज काय तिथं पांढरी फेक आहे। अशा पद्धतीत इथे हे मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे आणि अजून हा बऱ्याच लोकांना नवसाळा हा गणपती पावला जातोय आणि नवसाचाच गणपती म्हणत काय हरकत नाही। नमस्कार, मी रेखा मालुजीराव निंबाळकर। हे मंदिर 2000 सालापासून बांधकाम चालू आहे त्या मंदिराचं आणि त्या मंदिराचं प्रतिष्ठापना करण्याची आयडिया हे माझे वडील मालुजीराव विनायक निंबाळकर, आमचे दुसरे काका विनय गोवर्धन, काका
कृपा कदम आणि नाना गवळी, कुमार गवळी यांचं नाव. ते दोघे कुमार गवळी आणि माझे वडील नाहीये, पण हे मंदिर 2000 सालापासून बांधकाम सुरू आहे. तसे आर्किटेक्चर माझे बेळगावचे अध्यक्ष सर गजाननराव सरदेसाई यांनी हे पूर्ण मंदिराचं डिझाईन केलेलं आहे. आणि ते इतकं प्रसिद्ध झालं आहे आता की बऱ्याच लोक तिथे डिझाईन घेऊन जातात, पण ते सेम जी प्रतिकृती आहे अशी बनलेली नाही आहे. त्यामुळे हे मंदिराचं काम करताना आम्ही लहान होतो तेव्हा मंदिराची प्रचिती एवढी नव्हती, पण आज जेव्हा मी बघते की मी पहिल्याच वर्षी गणेश जयंतीला इतक्या वेळी इथे आहे आणि वडील असायचे आम्ही नसायचो, पण ही जी प्रचिती बघते एवढा अन्नदान इतका सुंदर सोहळा मला बघून खरं समाधान वाटलं की हे जे ह्यांनी केलंय प्रतिष्ठापना त्याचा आज जे काही कष्ट घेतले इतकी वर्ष आणि देव पण तसा त्यांना चौघांना पण इतकी देवाने पण छान प्रचिती देऊन ते करू शकतात. म्हणजे परमेश्वर आहे त्यांच्यामुळे हे पण सगळे करू शकतात आणि इथून पुढे पण आम्ही पण त्यांच्या सोबतीने नक्की करायचा प्रयत्न करू. थँक्यू.